हरिओम. नित्य योगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या 21 दिवसांचा जो आपण योग वर्ग सुरू केला आहे त्याचा आज आपला दुसरा दिवस आहे. तर चला आपण आपल्या योग वर्गाला सुरुवात करूया. तर सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद बंद करायचे. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या कक्षाबाहेरचे जे आवाज आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. तो आवाज कोणाचा आहे, कुठून येतोय त्याच्यावर लक्ष न केंद्रित करता फक्त त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. तो आवाज ऐकायचा आहे. आता संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. ज्या जागेवर आपण बसलोय आजूबाजूच्या जागेचं आपल्याला साक्षीभावाने निरीक्षण करायचंय. आजूबाजूच्या वस्तूंचं निरीक्षण करायचं. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्याचं निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा याचं निरीक्षण करायचंय. या थंड आणि उष्ण या गुणांचा या आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये त्याची अनुभूती घ्यायची आहे. आता सर्वांनी माझ्यासोबत 3 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचंय. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन. योपाकरोत्तम प्रवरम मुनीनां,
पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन सावकाश डोळे उघडून हस्तदर्शनाने आपण आजच्या योग वर्गाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण हाताच्या सूक्ष्म हालचालीने सुरुवात करूया। हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, बोट एकमेकांपासून जेवढं जास्तीत जास्त विलग करता येतील तेवढं करायचंय। त्याच्यानंतर मुठी वाढायची, अंगठा मध्ये घेऊन मुठी वाढायची, त्याच्यानंतर परत मुठी सोडायची, परत मुठी वाढायची, मुठी वाढायची, मुठी वाढायची। संथ व सावकाश श्वास घेत बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून विलग, श्वास सोडत मुठी वाढायची, श्वास घेत बोट एकमेकांपासून विलग, मुठी वाढायची। असं आपल्याला 5 ते 10 आवर्तन आपलं करायचे आणि संपूर्ण लक्ष आपल्या हाताच्या स्नायूंवर, बोटांच्या स्नायू, सांधे याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। अशा प्रकारे हाताच्या बोटांची सूक्ष्म हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला मनगटाची उघडझाप, संथ व सावकाश मनगटाची उघडझाप। 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायचे। अशा प्रकारे मनगटाची उघडझाप झाल्यानंतर आता मनगटाची गोलाकार हालचाल, मुठी वाढायची, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचे, संथ व सावकाश गोलाकार हालचाल करायची, कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये। आता उलट्या दिशेने फिरवायचंय। अशा प्रकारे गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता डाव्या हाताची मुठी वाढायची, उजव्या हाताने मनगट पकडायचे, संथ व सावकाश गोलाकार हालचाल। आता विरुद्ध दिशेने अशा प्रकारे संथ व सावकाश गोलाकार हालचाल करायची। त्याच्यानंतर आता आपल्या कोपराची उघडझाप, हात खांद्याच्या सरळ रेषेत घ्यायचे, तळवे आकाशाकडे असतील आणि कोपराची उघडझाप करायची। महर्षी पतंजली यांनी आसनाची व्याख्या अशी केली की ज्याच्यामध्ये स्थिर सुखम आसनम, म्हणजे ज्या आसनामध्ये किंवा ज्या व्यायामाच्या प्रकरणामध्ये आपल्याला स्थिरता लाभेल, स्थिर सुखम आसनम म्हणजे स्थिरता पण मिळायला पाहिजे आपल्याला आणि त्याच्याने आपल्याला सुखकारकता देखील मिळायला पाहिजे, ते म्हणजे आसन। तर अशा प्रकारे आपल्याला व्यायाम पाहिजे की ज्याच्याने आपल्याला स्थिरता भेटेल आणि सुखकारकता आपल्याला त्याचा अनुभव मिळेल आणि जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असेल। तर हाताची सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण आपल्या खांद्याची सूक्ष्म हालचाल पाहणार आहोत। खांद्याची गोलाकार हालचाल, दोन्ही हात आपल्या दोन्ही हातांची बोटाने आपले खांदे पकडायचे, शोल्डर्स बटन्स येते ते पकडायचे। आता गोलाकार हालचाल, जास्तीत जास्त वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे, उलट्या दिशेने।
अशा प्रकारे खांद्याची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपण पायाच्या बोटांची सूक्ष्म हालचाल पाहणार आहोत. दोन्ही पाय सरळ आणि जे हाताचे आपले पंजे आहेत ते आपल्या कमरेजवळ मागे ठेवायचे, जेणेकरून आपल्याला आपले मान पाठ एका सरळ रेषेत राहील. पायाच्या बोटांची उघडझाप. संत व सावकाश पायाच्या बोटांची उघडझाप करायची. त्याच्यानंतर आता पायाच्या गोट्याची मागे पुढे हालचाल. जास्तीत जास्त आतमध्ये त्याला श्वासाची जोड द्यायची. श्वास सोडत बाहेर, श्वास घेतात, श्वास सोडत बाहेर, श्वास घेतात, श्वास सोडत बाहेर. अशा प्रकारे मागे पुढे त्याची हालचाल करायची पायाच्या गोटांची. आता पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल. उलट्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आपण आता गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. उजव्या पायाची दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये मिक्स करून उजव्या पायाच्या मांडीजवळ उजव्या पायाचा गुडघा वाकवायचा आहे. उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. संथ व सावकाश. संत व सावकाश उघडझाप करायची. आता तसंच डाव्या पायाची दोन्ही बोट एकमेकांमध्ये मिक्स करून डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप करायची. 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायची आहेत. त्याच्यानंतर आता आपण सूक्ष्म हालचाल मध्ये आपण नौका चालन ही आपण सूक्ष्म हालचाल करणार आहोत. तर जसं नावाडी जो जशी तो नौका हाकतो त्याप्रमाणे या आसनाची जी स्थिती तशी दिसते, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. याच्यामुळे आपले जे कमरेचा जो भाग आहे, कमरेचा भाग हा मजबूत होतो, लवचिक होतो, जेणेकरून आपण या पुढचे जे आसन करणार आहोत किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील आपल्या कमरेची जी कमरेचे जे काम आहे, मागे पुढे वाकणं, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणून आपलं कंबर जे त्याचा जर आपण रोज सूक्ष्म व्यायाम केला, हालचाल केली या, तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर चला आपण नौका चालन करूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचे. पाय दोघी एकमेकांना चिटकलेले असतील, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हातांची मुठी वाळायची आहे. तर याच्यात निषेध फक्त कोणाला आहे की ज्यांचे कमरेचं काही दुखणं असेल तर त्यांनी नौका चालन करायची नाहीये. थोडंफार दुखत असेल तर काय अडचण नाहीये, पण जर जास्तच त्रास असेल तर करायचं नाहीये. बाकी सर्वजण करू शकतात. तर दोन्ही हातांची मुठी वाळायची आहे. तर सुरुवात करताना सावकाश आपल्याला हालचाल करायची. नंतर 2 ते 3 वेळा झाल्यानंतर आपल्याला थोडा आपण त्याच्यावर स्ट्रेस दिला तरी चालेल. तर दोन्ही हातांची मुठी वाळायची आहे. आता सुरुवात आपण आपल्या पायाचे दोन्ही पायांच्या गोट्याजवळ ठेवायचे आहेत आपले हात. जेवढं आपल्याला सहज शक्य तेवढं पुढे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. जास्त हट्टहास करायचा नाहीये की जमेलच असं, हे सवयीचा भाग आहे, प्रॅक्टिसने आपल्याला जमू शकेल. तर याच्याने काय होतं, आपलं जे पाठीचे मणके ते जास्तीत जास्त पुढे वाकले नाही, लवचिक होण्यास मदत होते, जेणेकरून आपण पुढचे जे आसनं करणार आहोत, पश्चिमोत्तानासन, हस्तपादासन वगैरे, त्याच्यात आपल्याला ह्या सूक्ष्म हालचालीचा आपल्याला लाभ होईल.
तर आता ही श्वासाची जोड देऊन करायची आपल्याला. तर हात ठेवल्यानंतर आता श्वास घेत मागे आणि जास्तीत जास्त हात वरती, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, जास्तीत जास्त वरती हात घेतल्यानंतर श्वास सोडत पुढे. श्वास घ्यायचा, जास्तीत जास्त हात वरती, श्वास सोडत पुढे. कमरेतून वाकायचा प्रयत्न करायचा आहे. पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीयेत. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढंच कमरेतून वाकायचंय. 5 ते 10 आवर्तन आपल्याला करायचे. आता याच्यानंतर उलट्या दिशेने श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. अशा प्रकारे आपल्याला नौकाचालन हे सूक्ष्म हालचाल आपण करायची. त्याच्यानंतर आपण पवन मुक्तासन हे आसन करणार आहोत. आता या दिवसांमध्ये बघा, आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये गोडधोड खाल्लं, चकली चिवडा हे तेलकट पदार्थ खाल्लेत. जे डाळीपासून ज्या वस्तू बनतात, समजा चकली, शेव, पापडी, फाफडा, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक वायू तयार होतात. या दिवसांमध्ये बघा सर्वांना टिचक भरणे, अंग दुखणे, तो वायू जिथे जिथे जातो तिथे तिथे ती जागा आपल्याला दुखायला लागते. तर आपण तो जो वायू आहे, वात आहे, पवन आहे, त्याला मुक्त करण्यासाठी पवन मुक्तासन हे आसन आहे. तर आपण त्याचा सराव करूया. तर पवन मुक्तासन कोणी करू नये, फक्त की ज्यांना कमरेचं दुखणं असेल त्यांनी करायचं नाही, किंवा ज्यांना तीव्र उच्च रक्तदाब असेल त्यांनी करायचं नाही. बाकी सर्वजण करू शकतात. तर चला आपण पवन मुक्तासन करूया. सर्वांनी पाठीवर झोपायचे. सर्वांनी पाठीवर झोपल्यानंतर आता ही शयन स्थिती हे आसन, दोन्ही हात पाठीमागे आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आणि दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले, ही आपली पूर्वस्थिती आहे पवन मुक्तासनाची. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे. दोन्ही पाय जेत ते गुडघ्यातून वाकून कमरेजवळ आणायचे. त्याच्यानंतर दोन्ही पाय आता गुडघ्यातून वाकून ते जे दोन्ही पाय आहेत ते कमरेतून वाकत आपल्या पोटाजवळ आणायचे. त्याच्यानंतर उजव्या हाताने उजव्या पाय, डाव्या हाताने डावा पाय असं पकडल्यानंतर घट्ट मिठी मारायची. हातांनी दोन्ही पाय पॅक करायचे. आता ह्या वेळेस आता आपली मान जी आहे, मान आपली जमिनीला चिटकलेली आहे. आता श्वास घेत मान वरती उचलून आपलं जे कपाळ आहे ते गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, किंवा हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. तर श्वास घेत मान वरती करायची आहे, हनुवटी छातीला, कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला ही आसन स्थिती टिकवायची आहे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये स्थिर राहून ते आसन टिकवायचा प्रयत्न करा. आसनाची व्याख्या जशी आहे, स्थिरम सुखम आसनम. स्थिरता असेल, सुखकारकता असेल ते आसन. या दरम्यान आपलं संत श्वसन सुरू असेल.
आसन सोडताना सर्वप्रथम आपली मांजी आहे ती पहिले जमिनीला टेकवायची आहे, नंतर हाताची गुंफण सोडायची आहे, हात आपल्या कमरेजवळ, दोन्ही पाय आपल्या कमरेजवळ, श्वास घेत दोन्ही हात मागे, दोन्ही पाय एक एक पाय आपल्या गुडघ्यातून फोल्ड सोडून पाय सरळ करायचे। तर अशा प्रकारे आपल्याला, आणि आता उठताना डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय। अशा प्रकारे आपल्याला पवन मुक्तासन हे आसन करायचं। याच्यामुळे आपला जो शरीरातला जो वायू आहे, पवन आहे, तो मुक्त होतो, म्हणून त्याला मुक्तासन, पवन मुक्तासन असे म्हणतात। तर याच्यानंतर आपण नौकासन हे आसन पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्या शरीराची स्थिती ही नौकेसारखी होते, जशी नाव असते बघा, खाली थोडासा भाग तिचा टच असतो आणि वरून ती दोन्ही बाजूने चंद्राची चकोरे किंवा उलटा सी अशा प्रकारे त्याची स्थिती होते, म्हणून या आसनाला नौकासन असे म्हणतात। संपूर्ण भार जो आहे तो आपल्या पोटावर आलेला असतो। तर म्हणून ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना हार्निया असेल, त्यांनी नौकासन हे आसन करायचं नाहीये, बाकी सर्वजण करू शकतात। तर अजून याच्यात ज्यांना कमरेचं दुखणं असेल, पाठीचं काही दुखणं असेल, त्यांनी पण करायचं नाहीये, उच्च रक्तदाब असेल त्यांनी करायचं नाहीये, बाकी सर्वजण करू शकतात। तर नौकासनाचा फायदा असा आहे की संपूर्ण भार जो आहे तो आपल्या पोटावर येतो, त्याच्यामुळे पचनशक्ती जी आहे ती सुधारते। त्याच्यानंतर पाठीचे कणा जो आहे तो लवचिक होतो, एकाग्रता लाभते। त्याच्यानंतर जी प्रजनन शक्ती आहे शरीराची, जी किंवा प्रजनन संस्था आहे, तिचं कार्य सुधारतं, रक्तविसरण सुधारतं। तर चला आपण नौकासन करूया। या आसनासाठी आपल्याला सर्वप्रथम विपरीत शयनस्थिती म्हणजे पोटावर झोपून हे आसन करायचंय, म्हणून याला विपरीत शयनस्थिती म्हणतात। की ही बघा, आपण पहिले शयनस्थितीतलं आसन केलं, आता हे विपरीत शयनस्थितीतलं आसन आहे। पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले किंवा दोन्ही पायांमध्ये आपल्या जेवढं खांद्यांमध्ये अंतर आहे तेवढं अंतर दोन्ही पायांमध्ये। आता या दरम्यान आपला आता कपाळ, ही आपली पूर्वस्थिती आहे, ही विपरीत शयनस्थिती। आता विपरीत शयनस्थितीमधून आपल्याला नौकासन करायचंय। तर सुरुवातीला आपलं जे कपाळ आहे ते जमिनीला टेकलेलं असेल। आता नौकासन करताना श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय एकाच वेळेस आपल्याला वरती घ्यायचे, आणि जो आपल्या शरीराचा संपूर्ण भार आहे तो पोटावर येणार आहे। तर आपल्याला अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचे। सुरुवातीला आपण हे अर्धा मिनिटच आसन टिकवणार आहोत। तर सर्वांनी, आता आपण सर्वजण विपरीत शयनस्थितीमध्ये आहोत, कपाळ जमिनीला टेकवलेलं आहे। आता श्वास घेत काय करायचं, आपल्याला दोन्ही हात दोन्ही पाय वरती, आणि सोबत आपली मान देखील आपल्याला आकाशाकडे आपली दृष्टी करायची। तर दीर्घ श्वास घेत आसन सुरू करायचंय। दीर्घ श्वास घ्या, जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढंच हात आणि पाय वरती न्यायचे। आसन सोडताना श्वास सोडत पहिले हात आणि पाय टेकायचे, नंतर आपली मान जमिनीला टेकवायची। हे आसन सुरुवातीला आपण 10-20 सेकंद असं आपण सुरुवात करायची आहे। आपण जर डायरेक्ट त्याला अर्ध्या मिनिटासाठी जर केलं तर ते आपल्याला शरीरामध्ये कंप सुरू होतात। तर आपण परत एकदा करूया। कपाळ जमिनीला टेकलेला असेल, श्वास घेत आता दोन्ही हात दोन्ही पाय वरती, दोन्ही पाय आणि दोन्ही हात आपल्या थोडस वरती न्यायचे, आणि मान जी आहे ती वरती न्यायची। तर श्वास घेत जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे। आसन सोडताना श्वास सोडत हात खाली, पाय खाली, कपाळ जमिनीला। अशा प्रकारे आपण पवन मुक्तासन आणि नौकासन हे आसन केलं। आता या दरम्यान आपल्याला जो शरीरावर आलेला ताण आहे त्याचं शीतलीकरण करण्यासाठी आपण मकरासन हे आसन करणार आहोत। तर मकरासन मध्ये बघा, दोन्ही टाचा एकमेकांना जोडायचे आहेत, दोन्ही टाचा एकमेकांना जोडायचे आहेत, बोटा एकमेकांपासून लांब वेगळे असतील, दोन्ही हात कोपरामधून वाकवायचे आहेत। तर आता डावा
तळ हात खाली असेल आणि उजवा तळ हात त्याच्या वरती. आता उजवा हात वरती तर डावा गाल त्याच्यावरील. डोळे अलगद बंद करायचे. जिथे जिथे आपल्या शरीरावर ताण आलाय तिथे साक्षी भावाने जाऊन तिथला आलेला ताण घालवायचा आहे, त्याचं शिथिलीकरण करायचंय. उजव्या हाताची बोटे, उजव्या हाताचं मनगट, उजव्या हाताचं कोपर, खांदा, उजवं कंबर, उजवा पायाची मांडी, उजवा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, पायाचा घोटा, उजव्या पायाची बोटे. अशा प्रकारे संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झाली. कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. आता मान वरती करून तळ हाताच्या आदला बदल करायची आहे. आता उजवा हात खाली आहे आणि डावा हात वरती आहे. आणि मग आता उजवा गाल वरती असेल, विरुद्ध गाल. डाव्या हात, आता डोळे अलगद बंद करायचे. डाव्या हाताची बोट, डाव्या हाताचं मनगट, कोपर, डावा खांदा, डावा कंबर, डावी पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट. संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित झालेली आहे. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, छातीचे सर्व बरगड्या, पाठीचे सर्व मणके, एक एक मणका शांत, शिथिल, तणावरहित. मानेचे स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. आपली श्वासाची गती आता संथ झालेली आहे. डोळे अलगद उघडायचे. आपल्याला मकरासनातून आपल्याला डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचे. अशा प्रकारे आपल्या शरीराचं शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण दीर्घ श्वसनाचा सराव करणार आहोत. काल आपण दीर्घ श्वसन पाहिलं, तर आज आपण त्याचे 5-5 आवर्तन करणार आहोत. तर सर्वांनी 1 ते 4 अंकात श्वास घ्यायचा आणि 4 ते 1 अंकात श्वास सोडायचा. म्हणजे आपण पहिले 2 दिवस आता एकाच एक असं आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. तर आता आपण आपल्या मनानेच, मी हाताचा इशारा करेल त्या पद्धतीने आपण श्वास घ्यायचा आहे. अंक मोजायचे, अंक मोजून आपल्याला मनातल्या मनात अंक मोजून श्वास सोडायचा आहे. तर श्वास घेताना 1 2 3 4, सोडताना 4 3 2 1 या पद्धतीने आपल्या मनातच अंक मोजा आणि दीर्घ श्वसनाचा आपण 5-5च्या आवर्तनामध्ये आपण 2 आवर्तन करूया. तर मी फक्त हाताचा इशारा करेल, आपण मनातल्या मनात अंक मोजायचे आणि दीर्घ श्वसन करायचे. 1 2 3 4, 4 3 2 1. तर चला सुरू करूया. अशा प्रकारे आपले 5 आवर्तन झाली. परत आपण आता 5 आवर्तन करूया. अशा प्रकारे आपण 5-5चे 2 आवर्तन केली. तर आपण उद्याच्या दिवशी आपण 1-2 हे आपण आवर्तन करूया. तोपर्यंत आपण भेटूया आपण उद्याच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी.
तर आपण आजच्या ज्या दुसऱ्या योग वर्गाच्या दिवसाची जी सुरुवात आहे, जो शेवट आहे, तो आपण शांतीपाठाने करूया. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद बंद करायचे. तर माझ्या सोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षे यमामृतात्. नाहं कर्ता हरिः कर्ता, हरि कर्ता हि केवलम, हरि कर्ता हि केवलम. ओम शांती 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 ही. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. दीर्घ श्वास घेत मान पाठ जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय. 2 ते 3 श्वास थांबायचे. श्वास घेत वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. कपाळ, मान, खांदे, हात, पाठ, मांडी, गुडघा, पोटरी, पोट, ओटीपोट, दोन्ही हात डोळ्यासमोर आपण हस्तदर्शन. तर अशा प्रकारे आज आपल्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. तर एक छोटीशी टिप देतोय आपल्याला. हा जो आपला हेमंत ऋतू आहे, याच्यामध्ये आपण जे काही खाणार ते पचायला मदत होते. पचन शक्ती चांगली असते, त्याच्यामुळे बल वाढतं. म्हणून या दिवसामध्ये ज्यांना वजन कमी करायचे किंवा वजन वाढवायचे, त्यांनी जेवणाच्या अगोदर 1 चमचा गाईचं तूप घ्या आणि मग त्याच्या 10-15 मिनिटांनंतर आपण जेवण करू शकतात. अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये गाईचं तूप गेल्यानंतर एक प्रकारे आपल्या शरीराला जे सांधे आहेत किंवा जे स्नायू आहेत त्यांना एक प्रकारे वंगण मिळेल. आणि ज्यांना वजन वाढवायचे त्यांचं वजन वाढेल. ज्यांना वजन कमी करायचे ते पचनशक्ती सुधारल्यामुळे त्यांचं वजन देखील कमी होईल. तर अशा प्रकारे भेटूया आपण उद्याच्या दिवशी. तोपर्यंत सर्वांना हरिओम. आपल्या नित्ययोग आनंद या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.